शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून 5% दराने मोबदला देण्याचे आमिष दाखवून 80 लाखांची फसवणूक केल्याची घटना 1 ऑगस्ट 2021 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान घडली। या प्रकरणी आशिष अशोक पाटील वय 25 व्यवसाय खासगी नोकरी राहणार न्यू संतोषनगर जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती मारुती पैलवान व त्यांची पत्नी सुरेखा निवृत्ती पैलवान दोघे राहणार आर्ष रेसिडेन्सी SRP कॅम्प जवळ विजापूर रोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। सध्या सोलापुरात शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव सुटले आहे। काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळालेही आहेत, पण काही लोक शेअर मार्केटचा अभ्यास न करता जादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडले आणि आपली फसवणूक करून घेतली। यातील असाच प्रकार शहरात उघडकीस आलाय। यात अधिक माहिती अशी की फिर्यादी हे 1 ऑगस्ट 2021 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान संशयित आरोपी निवृत्ती मारुती पैलवान व सुरेखा निवृत्ती पैलवान या दोघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून 5% दराने मोबदला देण्याचे आमिष दाखविले। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिर्यादीकडून रोख व ऑनलाईन असे एकूण 80 लाख रुपये घेऊन 20 जानेवारी 2025 नंतर ठरल्याप्रमाणे मोबदला न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। शेअर मार्केटचा अभ्यास न करता आणि अतिविश्वास ठेवला तर अशा पद्धतीने गुंतवलेल्या पैशाची फसवणूक होतेच, हे अनेक वेळा आपण पाहतो। योग्य पद्धतीने अभ्यास करून गुंतवणूक करून शेअर मार्केटमधून चांगला पैसा परतावाही मिळतो, हे तितकंच खरे आहे। त्यामुळे योग्य तो अभ्यास करूनच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे।